नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणेच रोज सकाळी दारासमोर, देवासमोर, तुळशीसमोर काढण्यासाठी एकदम नवीन आणि सोप्या डिझाईन घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि कशा वाटल्या रांगोळ्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि तुमच्या मैत्रिणींना पण ह्या रांगोळ्या जास्तीत जास्त शेअर करा, कारण रांगोळी एकदम सोप्या आणि सुंदर आहे. नेहमीप्रमाणेच तुम्हाला एकदम कमी वेळेत आणि कमी जागेत कमी कलरमध्ये काढता येतील अशाच रांगोळ्या आहेत. आपली पहिली रांगोळी एक त्रिकोण काढला आणि तिन्ही साईडला आपण गोपद्म काढून घेतलेलं आहे. तुम्ही जर नवीन असाल रांगोळी शिकण्यासाठी तर प्रत्येक स्टेप व्यवस्थित बघा. मी तुमच्यासाठी थोडं स्लोच घेतलं आहे व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक आकार मी कसा देते ते तुम्हाला शिकायला मिळेल. आणि तुम्ही एक दिवस नक्कीच प्रॅक्टिस करून रांगोळी शिकणार आहे, त्यामुळे रोज प्रॅक्टिस करा. रोज दारासमोर म्हणजे रोज रांगोळी काढली की तुम्हाला आपोआप प्रॅक्टिस होईल. तुमच्या हाताला पण बोटांना पण वळण लागून जाईल रांगोळी काढण्याचं, त्यामुळे रोज प्रॅक्टिस करा. आतमध्ये आपण एक स्वस्तिक काढलं आहे. तुम्ही दुसरं पण एखादं शुभचिन्ह किंवा फूल वगैरे काढू शकतात. आपली पहिली रांगोळी रेडी झाली बघा मैत्रिणींनो. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच सोप्या आणि सुंदर पटकन होणाऱ्या रांगोळ्या मी तुमच्यासाठी रोज घेऊन येणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो, तर तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल नक्की व्हिडिओ बघत जा. पुढची रांगोळी आपली आपण चौकोनाचा आकार काढला, म्हणजे चौकोन काढला आहे आणि तो लाल आणि पिवळ्या कलरने काढलेला आहे. आतमध्ये स्टेन्सिलच्या मदतीने पावलं काढून घेतलेत. हे जे पावलं आहेत ही स्टेन्सिल आहेत. मला खूप कमेंट्स आलेल्या आहे ह्या स्टेन्सिलच्या कुठून घेतली, ऑनलाईन मिळेल का, असं तसं. तर आपण एक व्हिडिओ बनवलेला होता दिवाळी झाल्यानंतर. नवीन म्हणजे मी जेव्हा गावी गेलो होतो आम्ही दिवाळीला, तेव्हा स्टेन्सिलची खरेदी केली होती मी. तर मी एका आमच्या गावाला एक छोटंसं दुकान आहे रांगोळीचं, तिथून घेतलेली ती स्टेन्सिल. एकदम छोटंसं दुकान आहे, पण रांगोळीच्या रिलेटेड सर्व वस्तू तिथं मिळतात, जसं की वेगवेगळ्या स्टेन्सिल्स, बॉर्डर स्टेन्सिल, उंबरापट्टी वगैरे, स्टिकर्स असतात रांगोळीचे आणि वेगवेगळे कलर्स मिळतात रांगोळीचे आणि एकदम छान असतात ते कलर्स. पुन्हा हे बॉटल्स वगैरे रांगोळीच्या सर्व जे टूल्स आहेत ते मिळतं. मी प्रत्येक वेळेस तिथूनच म्हणजे घेत असते. तुम्हाला जर व्हिडिओचं जर नोटिफिकेशन नसेल येत मैत्रिणींनो, तर बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं पटकन नोटिफिकेशन येत जाईल मी अपलोड केल्यानंतर. आणि मी ज्या पण पोस्ट वगैरे टाकते कम्युनिटी पोस्टमध्ये, त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. मी रोजच्या रांगोळ्या पण आपल्या चॅनलवर टाकत असते. मी ज्या रोज दारासमोर काढते, जसा मला टाईम मिळतो त्या पद्धतीने मी टाकत असते, तर ते पण चेक करत जा. आहे की नाही सुंदर नाजूक अशी रांगोळी, मस्त एकदम. तुम्ही दारासमोर नक्की ट्राय करून बघा ही रांगोळी. ह्या बॉटलचे पण मला खूप कमेंट्स आल्यात की कुठून घेतली, ही पण मी एका शॉपमधूनच घेतलेली आहे. काय करायचं मैत्रिणींनो, जेव्हा पण आपले सण वगैरे सुरू होतात आणि मोस्टली दिवाळीच्या वेळेसच रांगोळीचं सामान विकायला येतं बाजारात, तर तेव्हाच आपण कलर्स वगैरे घेऊन ठेवायचे, कारण की तेव्हाच जास्त व्हरायटीज असतात रांगोळी रिलेटेड वस्तूंच्या. एरवी एवढं भेटत नाही, पण त्या पिरियडमध्ये जास्त मिळतं. म्हणजे दसऱ्यानंतर
सुरू होऊन जाते ही बाजारात म्हणजे रांगोळीच्या वस्तू वगैरे, टूल्स वगैरे, बॉटल्स, तेव्हा तुम्ही घेऊन ठेवायच्या. येणारे व्हिडिओही नक्की चेक करा मैत्रिणींनो. अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि प्रत्येक रांगोळी ही नवीन असणार आहे. तुम्हाला जर रांगोळी काढायला आवडते, पण रोज रोज त्याच जर डिझाईन काढून जर तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा सुचत नसेल, तर एकदा चॅनलला अवश्य भेट द्या. आपले जुने व्हिडिओही तुम्ही चेक करू शकता पहिल्यापासून. आणि त्यात मी अशी प्लेलिस्ट पण बनवली प्रत्येक सणांनुसार, म्हणजे जे सण आहेत आपले, मकर संक्रांत, आता मार्गशीर्ष महिना गेला, दिवाळी वगैरे, सगळ्या अशा रांगोळ्यांच्या प्लेलिस्ट बनवल्या आहे. प्लेलिस्ट म्हणजे एक फोल्डर असतं आणि त्यामध्ये सर्व त्या रिलेटेड डेटा म्हणजे आपले व्हिडिओ सेव्ह केलेले असतात. तर तुम्ही ते पण चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज नाही. प्लेलिस्टवर गेल्यावर ते सर्व व्हिडिओ अपलोड म्हणजे मी सेव्ह केलेले आहे. ते एकदा नक्की भेट द्या. आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी आहे. तुम्ही जरी ही रांगोळी बघताय म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत आला आहात, तर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही रांगोळीचे व्हिडिओ बघताय आणि ट्राय करताय रांगोळी. खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही म्हणतात ना, की ताई आम्ही रांगोळी ट्राय केली, काढली. खरंच म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दात, की खूप छान वाटतं. कारण की हेच मग आपल्या कामाची पोचपावती असते. जेव्हा आपण काहीतरी काम केलं आहे आणि त्याचं थोडं कौतुक झालं आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता ना मी काय म्हणते ते. आजच्या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा. अतिशय सोप्या आहेत. आता जो आपण ही डिझाईन काढली, पिवळ्या आणि आकाशी कलरचे टिपके काढले होते. आता तुम्ही म्हणाल, की आम्ही सेम अशीच प्रोसेस करतो, की रांगोळीचा टिपका टाकतो आणि ब्रशने किंवा काही असेल पेनाने मागे घेतो, पण होतच नाही तशी डिझाईन. तर त्यासाठी रांगोळी एकदम तुम्हाला बारीक पाहिजे मैत्रिणींनो, किंवा अशी रवाळ पाहिजे. जास्त ओलसर रांगोळी नको आहे. ओलसर जर रांगोळी असली तर ते नाही, म्हणजे ब्रशनी करा तुम्ही कशाने करा, ते पसरत नाही रांगोळी. म्हणून रांगोळी एकदम थोडी रवाळ पाहिजे, तेव्हा आपोआप तो शेप जमतो. तर अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आपण येणाऱ्या भागामध्ये पण बघणार आहोत. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर छोटीशी का होईना रोज रांगोळ्या काढा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.